अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि या लग्नातल्या प्रत्येक गोष्टीचं अगदी आकर्षण आहे। मग त्या लग्नातले सोहळे असतील, वेगळ्या प्रकारचे किंवा दागिने असतील, कपडे असतील, सगळ्याच गोष्टींची चर्चा आहे आणि त्यांना म्हणजे अंबानी कुटुंबियांना महाराष्ट्राचं जे वैभव आहे पैठणी त्याची सुद्धा भुरळ आहे आणि म्हणूनच या लग्नामध्ये, या लग्न सोहळ्यामध्ये राधिका मर्चंटची खास पैठणी बघायला मिळणार आहे आणि आज ABP माझावर त्याच पैठणीची एक्सक्लुझिव्ह झलक तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि हे काम, ही पैठणी तयार करण्याचं काम ज्यांनी केलं आहे ते बाळासाहेब कापसे, कापसे पैठणीचे सर्वेसर्वा बाळासाहेब कापसे आता आपल्यासोबत आहेत। खूप खूप स्वागत आहे तुमचं। याची सुरुवात कशी झाली, म्हणजे त्यांनी तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट केला? तसं तर सांगायचं म्हटलं तर त्यांचा आमचा संबंध गेल्या 5 वर्षापासून आहेच ऑलरेडी। अंबानी परिवार अनेक वर्षापासून आमच्याकडून पैठण्या बनवून घेत आहेत आणि ज्यावेळी आता त्यांच्याच घरात लग्न आहे तर एक साधारणतः 7-8 महिन्यापूर्वी त्यांची जी टीम आहे, डिझायनरची टीम, ती आमच्याकडे आली आणि त्यांनी आम्हाला असं आपल्याला हे काम करायचं आहे आणि अशा काही डिझाईन वगैरे आम्हाला त्यांनी दाखवल्या आणि मग त्या कामाची आपण सुरुवात केली। काय त्यांच्या म्हणजे पैठणी आणि ती लग्नासाठी, म्हणजे एरवी तर ते पैठणी घेतच असतात तुमच्याकडनं, पण खास लग्न सोहळ्यासाठी त्यांना पैठणी हव्या, एवढ्या सगळ्या पैठण्या हव्या होत्या, तर काय त्यांच्या डोक्यात होतं, काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं? ह्या कामामध्ये आम्हाला असा अनुभव आला का त्यांनी पैठणीचा खूप अभ्यास केलेला असावा। म्हणजे त्यांचे जे मनीषजी मल्होत्रा म्हणून डिझायनर किंवा त्यांची जी स्वतःची डिझायनर टीम आहे, त्यांनी पैठणीचा खूप सखोल अभ्यास करून खूप जुन्या जुन्या डिझाईन बनवल्या आणि त्या आमच्या डिझायनरकडे दिल्या आणि त्यांचे डिझायनर, आमचे डिझायनर एकत्र बसून त्याच्यामध्ये एक वेगळी डेव्हलपमेंट करून अतिशय ट्रॅडिशनल साड्या आपण बनवायला घेतल्या। त्याचबरोबर मला असंही सांगावंसं वाटेल की त्यांनी केवळ जुनाच ठेवा जपला तर आहेच, परंतु नवीनही आता ज्या काही साड्यांमध्ये बदल झाले आहे, डिझाईनमध्ये बदल झाले, त्याचाही त्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसतो। म्हणजे जुनं आणि नवीन ह्या दोघांची सांगड घालून त्यांनी असंख्य पैठण्या तयार केल्या आहेत। त्यात विशेष म्हणजे काही तर साड्या तयार केल्याच आहेत, परंतु त्यांनी काही पैठणीच्या बॉर्डर्स तयार करून घेतल्या आहेत। म्हणजे आमचा असा अंदाज आहे, कदाचित इतर ज्या साड्या, कांजीवरम साडी असेल, बनारसी असेल, माहेश्वरी असेल, त्या साड्यांचा मधला कपडा त्या साड्यांचा असेल, मधलं डिझाईन त्या डिझाईनचा असेल आणि त्याच्या बॉर्डर्स पैठणीच्या असेल। अशा अनेक प्रकारच्या बॉर्डर्सही अंबानी परिवाराने आमच्याकडून बनवून घेतले आहेत। ती साडी तयार करण्यासाठी किती वेळ लागला तुम्हाला आणि सगळं मॅन्युफॅक्चरिंग असेल तुमचा, तर त्याची जुळवाजुळव कशी केली? साडी बनवण्यासाठी तर भरपूर दिवस लागले खरं। त्यांनी ज्या डिझाईन दिल्या त्या खरोखर खूप जुन्या डिझाईन असल्यामुळे आम्हाला हातमागामध्ये बदल करावा लागला। त्या डिझाईन सहजासहजी आजच्या मागावर काढणं शक्य नव्हतं, म्हणून मागावर जसं डॉबी बनवणे, जेकार्ड बसवणे, अशा अनेक गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या आणि डिझाईन अतिशय क्रिटिकल होतं, म्हणजे खूप कठीण डिझाईन होतं ते। परंतु आमच्याकडचा जो विणकर वर्ग आहे, आमचे जे कारागीर आहेत, ते पण स्किलचे तुम्हाला माहीतच आहे, त्याच्यामुळं आम्हाला ती एक हेच होतं का आपल्याकडूनच हे व्हावं आणि ते काम आमच्याकडे आल्यामुळं आमच्या कारागिरांना त्याचा आनंद झाला। अहोरात्र त्यांनी खरं ते कष्ट करून त्या साड्या बनवल्या आणि त्याचा आनंद खरं वेगळाच होता। जवळजवळ सांगायचं म्हटलं तर 6 महिन्यापासून बरेचसे नवीन हातमाग आम्ही त्यांच्यासाठी बनवले आणि गेल्या 6 महिन्यापासून त्या साड्या त्याच्यावर चालू होत्या। ही साडी तयार करताना अनेक दिव्यांग मुलं, म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळून ही साडी तयार केली। साधारण किती जण या साड्यांवरती काम करत होते? तसं तर भरपूर, म्हणजे जसं डाईंग करणारे, सूत बनवणारे, कांड्या भरणारे, विविंग करणारे, असे एक साधारणतः 50-1 विवर आमचे त्यांच्यासाठी खास काम करत होते। आणि माझी बहीण सुनीता खोकले, त्याच्यानंतर माझी पुतणी गायत्री कापसे यांनी पर्टिक्युलर त्याच्यात विशेष लक्ष घालून त्या साड्या पूर्ण केल्या।
त्यांच्याबरोबर मग अनेक अनाथ, अपंग, मूकबधीर, आदिवासी अशा सगळ्याच मुलांनी याच्यामध्ये एक 50-1 माणसाची टीमच याच्यात लागलेली होती आणि या सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. जसं तुम्ही सांगितलं की आमच्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे त्यांनी ज्या डिझाईन्स तुम्हाला सांगितल्या त्या काही सोप्या नव्हत्या. ह्या सगळ्यांमधून तुम्हाला काय अनुभव मिळाला, काय शिकायला मिळालं, काय नवीन होतं यात? नवीन तर खूपच म्हणजे आहेच. आता त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आजच नाही, गेल्या 5 वर्षापासून अंबानी परिवार आम्हाला जे काही काम आमच्याकडून करून घेत आहेत त्याच्यामुळे आमच्या भागामध्ये खूप मोठा एक तर रोजगार निर्माण झाला आहे. नीता मॅडमच्या माध्यमातून आमच्या असंख्य शेकडो अनाथ अपंगांना काम मिळालं आहे आणि आम्हालाही आमच्या सगळ्याच विणकरांना, आम्हाला कापसे परिवाराला त्यांच्याबरोबर काम करताना स्किलचं काम करायला खूप आनंद येतो. म्हणजे काम खूप अवघड असतं त्यांचं, परंतु ते काम केल्यामुळे आमचंही मार्केटमध्ये एक ठसा तयार झाला आहे, एक नाव झालं आहे आणि त्यांच्याच ह्या सगळ्या आवडीनिवडी पूर्ण केल्यामुळे आज आम्हाला भारतातूनच नव्हे तर जगभरामधून खूप ऑर्डर्स येत आहे. हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि अर्थातच तुमची प्रतिक्रिया आता ह्या साडी म्हणजे ज्या लग्नाकडे जगभराचं लक्ष आहे, सगळ्यांचं लक्ष आहे, अशा लग्न सोहळ्यात आपल्याकडचं केलेलं डिझाईन असेल तर त्या कामाचं किती समाधान आहे तुम्हाला आणि तुमच्या टीमलासुद्धा, जे विणकर असतील, जे कामगार असतील, त्यांच्यात काय भावना आहे? नक्कीच. बघा, जगामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांनी आमचं वस्त्र नेसावं यात आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आमच्या विणकरांनाही त्याचा खूप आनंद वाटतो. बऱ्याच वेळेस नीताताई पैठणीचे ड्रेस वगैरे नेसतात. कधी 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्यावेळेसही त्यांचे फोटो व्हायरल होतात. तर हे सगळं बघून आम्हाला आनंद होतोच. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे जे देवाचे काही मंदिर आहे, मला वाटतं नाथ महाराजांचे आहे, नाथजीचे, तर त्या ठिकाणीही ते पैठणीचे वस्त्र बनवून घेतात. स्वतःसाठीही आनंदाच्या किंवा संस्काराच्या कार्यक्रमासाठी जेव्हा ते वस्त्राची ऑर्डर देतात तर आम्हाला स्वतः खूप असं फील होतं का आपण एवढ्या छोट्या गावातही राहून आपल्याला एवढी मोठी लोक ऑर्डर देतात, आमची साडी त्यांच्या घरापर्यंत पोचते, याचं आम्हाला खूप समाधान वाटतं आणि आम्ही खूप भाग्यशाली समजतो स्वतःला. थँक्यू सो मच आणि सगळ्या पुढच्या कामांसाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन इरफान शेखसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.